कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असलं तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. एखाद्या घटनेवर प्रकाश टाकणं काही काळापुरतं मर्यादित नसतं. आज आम्ही जी घटना दाखवतोय ती एप्रिल महिन्यात घडली आहे, तर आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना 2 महिन्याचा काळ लागला. मात्र आजही ती घटना मनाला चटका लावून जाते आणि आजही त्या नराधमांच्या कृत्याची दहशत तिथं कायम आहे. लोणावळा निसर्गरम्य आणि मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणार. नुसतं मुंबईच नाही तर परिसरातून सुट्टी एन्जॉय करणाऱ्या पर्यटकांचं हे आवडतं ठिकाण. पण इथं काही घटना घडतात ज्या घटनांची इथं दहशत निर्माण होते. हे प्रकरण जरी खूप दिवसांपूर्वीच असलं तरी त्याची दाहकता दाखवण्यासाठी आम्ही याचं नाट्य रूपांतर करून पुन्हा एकदा अशा गुन्ह्यांची क्रूरता आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. 3 एप्रिल 2017 लोणावळा. सरपण गोळा करणाऱ्या एका व्यक्तीला लोणावळ्याच्या या ठिकाणी 2 मृतदेह आढळतात. तो तडक गावातल्या समाजसेवकापर्यंत पोहोचतो. तुम्हीच फोन केला होता? नाही साहेब, मी यांना सांगितलं. हे कोण आहेत? सर मी समाजसेवक आहे. बरं काय मी तुम्हाला मला फोन केला होता 100 नंबर. अच्छा अच्छा. आणि तुम्ही काय मी साहेब लाकडं घेऊन जंगलात नाही होतो. हां हां. ते बघितलं दोघांना घेऊन लाकड पडलेली. कधी? आता थोडा वेळ झाला. एकदम पळत गेलो सर. हां एकदम क्रूरतेनं वगैरे पडलं. अजून कोणाला धावत होताना बघितलं का त्यावेळी? नाही कोण. सर या दगडाला बघा, बहुतेक दगड. मला वाटतं खिशात काय मिळतं का बघा पहिले पटकन. सर कागद. सार्थक. सार्थक बहुतेक यांचा प्रेम असावं सर. प्रेम आहे की चोरीच्या उद्देशानं मर्डर आहे? तपास करायला लागेल. तुम्ही आधी पटकन पाटील तुम्ही पोस्टमॉर्टमची तयारी करा. ओके सर. तुम्ही पंचनामा करून घ्या सर. दोघांनी तुम्ही अजून काय मिळतं का बघूया आपण. बघा ना पुरावे म्हणून काय मिळत असेल तर ते सगळं पंचनाम्यामध्ये घ्या, कारण घटना एकदम गंभीर आहे. घरच्या लोकांना पण इन्फॉर्म केलं पाहिजे सर. तात्काळ आपल्याला जसं आता माहिती मिळेल त्याप्रमाणे आपण करूया. पण आधी पटापट तुम्ही सांगितलेले कामं करा. ॲड्रेस वगैरे आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे करूया. लवकरच फोन करू आपण. चला पंचनाम्याची तयारी करा. चला आम्ही पोस्टमॉर्टम इन्क्वायरीज पंचनामे वगैरे झालेले आहेत. त्यांच्या नातेवाईकाकडे बॉडीज वगैरे हँडओव्हर केले. असं सेक्स्युअल असॉल्ट वगैरे असं कुठलाही प्रकार नाही, स्पष्ट अभिप्राय डॉक्टरांनी दिले. दगडाने डोक्यावरती मागच्या बाजूला प्रहार केल्यामुळं मृत्यू आलेला आहे. हे दोघेही जण सिंहगड कॉलेजचे विद्यार्थी असल्याचं उघड झालं. त्यात सार्थक हा नगर जिल्ह्यातला आहे तर श्रुती ही पुण्यातली. दोघेही जण शेवटच्या वर्षाला होते. त्यात श्रुतीची पुण्यातल्या एका कंपनीत प्लेसमेंटही झालेली. हे दोघेही जण शेवटचे रात्री 8:30 वाजता एका मित्राला दिसल्याचं कळतंय. पण नंतर त्यांचे मृतदेह सापडले. 4 एप्रिल 2017 महाविद्यालयातील आणि हॉस्टेलमधील दोघांच्या मित्रांची कसून चौकशी सुरू झाली. दरम्यान हत्या झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सार्थकची दुचाकी आणि गॉगल सापडला. सर त्या कॉलेजच्या मुलांना आणले. बरं बोलवा त्यांना इकडे. बसा, घाबरू नका, बसा बसा. तुम्हाला जी माहिती ती खरी खरी सांगा बरं का. हे बघा पोलीस स्टेशन याचा अर्थ भीती नाही. तुमच्या जवळच्याच एका मित्राच्या बाबतीतली घटना आहे आणि पोलिसाच्या तपासाच्या दृष्टीनं तुम्हाला जे काही माहिती असेल ते दिलखुलासपणे आपण पोलिसांना कळवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. तुम्हाला काय माहिती त्याबद्दल? साहेब तो आमचा क्लासमेट होता, पण आमच्यासोबत इंजिनिअरिंग करत होता, मेकॅनिकल इंजिनिअर. तर साहेब त्यासोबत कुणाशी म्हणजे दुश्मनी वगैरे नव्हती आणि तो अतिशय खूप प्रेमळ पण होता, चांगला होता, मन मिळून होता, चांगला व्यवस्थित होता.
कधी काही कोणाशी भांडण तंटा काय एखादी घटना तुमच्या लक्षात असेल की जेणेकरून असं काही घडू शकतं एखादा प्रसंग? नाही सर, त्या क्षेत्रात मुळीच नव्हतं. नीट आठवा काही असं मला असं जाणवलं का या नाही 2-4 मॅडम, दिवसात? नाही मॅडम. खुले दिल्याने सांगा, कोणी धमकी वगैरे काय कसं काय, कधी चर्चा झाली असेल तुम्हाला, किंवा कोणाचा त्याला फोन आला असेल एखाद्याचा की जो संशयास्पद वाटतो की असं घडू शकेल म्हणून? नक्की? नक्की सर, अगदी होता. ठीक आहे, हरकत नाही. अजून काय आठवलं तर निश्चित पोलीस स्टेशनला फोन करा. माझा नंबरही द्या ना वैयक्तिक. चला ठीक. सार्थक आणि श्रुती हे फक्त मित्र होते की त्यांच्यात प्रेमसंबंधही होते याबाबत काहीही उघडपणे सांगितलं जात नाहीये. दोघांचा खून होण्यामागे सध्या तरी वेगवेगळ्या शक्यतांचा पोलीस तपास करत होते. त्यात शक्यता क्रमांक 1 अशी होती, ती म्हणजे चोरी. श्रुती आणि सार्थक या दोघांचेही मोबाईल गायब होते. बाकी इतर सगळं सामान त्यांच्या मृतदेहाजवळ सापडलं. त्यामुळे चोरीसाठी त्यांचा खून केला गेला असावा अशी एक शक्यता पोलिसांना होतीच. शक्यता क्रमांक 2, लव्ह ट्रायंगल. सार्थक आणि श्रुती यांच्यात प्रेमसंबंध असावेत आणि त्या प्रेमात तिसरा कोणीतरी असावा अशीही शक्यता वर्तवली जात होती. त्यातून मग सार्थक आणि श्रुतीचा खून झाला का याचाही पोलीस तपास करत होते. शक्यता क्रमांक 3, ऑनर किलिंग. प्रेमसंबंधात जात ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे खोट्या प्रतिष्ठेपायी सार्थक आणि श्रुतीचा खून केला गेला असावा का या अँगलनेही पोलिसांनी तपास केला. शक्यता क्रमांक 4, बलात्कार आणि खून. सार्थक आणि श्रुती हे फिरायला आलेले असताना तिथं दोघे तिघे आले असावेत आणि मग श्रुतीवर अतिप्रसंग करून दोघांचा एक खून केला का याचाही विचार पोलीस करत होते. पोलीस सगळ्या शक्यतांचा तपास करत होते. त्यासाठी 8 पथकंही तयार करण्यात आली. सायबर सेलचीही मदत घेतली गेली. सार्थक आणि श्रुतीच्या डोक्यात जबर मारहाण झाल्यामुळेच त्यांचा जीव गेल्याचं प्राथमिक तपासात उघड झालं होतं. पण श्रुतीचा मृतदेह हा बांधलेल्या अवस्थेत सापडला होता. त्यात मारेकरी एकापेक्षा 2 असल्याची शंका पोलिसांना होतीच. सार्थकच्या कुटुंबियांनी त्या दोघांना घटनास्थळी बोलावून त्यांचा खून झाला असावा असा संशयही व्यक्त केला. पण ही व्यक्ती कोण असू शकते ते अजून कळलेलं नव्हतं. किंवा दोघं तिथं गेल्यावर कुणीतरी मुलीची छेड काढली असावी आणि त्याचा विरोध केल्यामुळं त्यांचा खून झाला असावा असाही अंदाज नातेवाईक व्यक्त करत होते. सार्थक रोज डायरी लिहायचा. त्यात त्यानं कॉलेजमधल्या वादाबद्दल काही लिहिलंय का हे तपासून पाहिलं, पण तसं काही आढळलं नाही. सार्थक अतिशय अभ्यासू आणि सरळ मुलगा होता. त्याचा कुणाशी कोणताच वाद नव्हता. मग त्याचा खून कोणी केला आणि कशासाठी हा प्रश्न अनुत्तरितच होता. सार्थक आणि श्रुतीच्या हत्येमागचा हेतूच अजून स्पष्ट होत नव्हता. पोलीस एकाच वेळी अनेक शक्यतांवर तपास करत होते. तोपर्यंत मारेकऱ्यांना पकडण्यासाठी तरुणांचे मोर्चे निघत होते. 3 मे 2017. 1 महिना उलटूनही पोलिसांच्या हाती काही न लागल्यानं सार्थकच्या आईनं आत्मदहनाचा इशाराही दिला. आता मात्र पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं, त्या दोघांचे मारेकरी शोधण्याचं. ढिल्ले पडले म्हणजे एवढे ढिल्ले पडले का याचा तपास तर लगेच 4 दिवस 5 दिवसातच लागायला पाहिजे होता. आम्हाला तसं डेड बॉडी काढली नसती आम्ही, पण आम्हाला फक्त 8च दिवस सांगितले होते. ते पण वैयक्तिक मला सांगितले होते. मुलाच्या वडिलाला सुद्धा सांगितलं नव्हतं. म्हटलं ठीक आहे 8 दिवसात करू, पण 8 दिवसानंतर मी इकडे येऊ शकत नव्हतो. यांनी जर 4-4 5-5 दिवस 2-4 चक्र झाले, येणं जाणं सोपं नाही. पण आम्हाला त्याचा आमचा माणूस राहिलेला नाही, तरी फक्त आम्हाला आरोपी बघायचे. सर, पण फारच भयानक रीतीने हत्या झाली आहे. हो, तोच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मला काय वाटतं, या हत्येमागे जी कारणं आहेत ना, त्याच्या सगळ्या शक्यता आपल्याला पडताळून बघायलाच पाहिजे सर. बरोबर आहे. कारण कसं आहे की एक तर तिथे शारीरिक आपण जे प्राथमिक पाहिलं की असं काही घडलेलं नाही आहे, शारीरिक अत्याचार झालेला नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मर्डर होणं, अशा प्रकारची हत्या होणं, मला वाटतं चोरीच्या उद्देशानं झाली आहे की काय कळत नाही आहे. हो ना. सध्या आता पण त्या दिवशी मोर्चे वगैरे निघाले होते आणि लोकांचा खूप हे झालेलं या गोष्टी हत्येमागे. आपल्या खरोखर याचा सुगावा करावाच लागेल, काय जे काय ते.
बरं ना. मुलाच्या आईने पण ते लवकर वगैरे टाकून आत्मदानाचा इशारा दिला होता. हा, ती धमकी दिलेली आहे. लवकर करायला पाहिजे. दोघांच्या घरच्यांशी पण एकदा बोलायला लागेल आपल्याला. अगदी पुन्हा पुन्हा चौकशी करा जिथे जिथे तुम्हाला असं वाटतं आणि जिथे सर शंकेची सुई आहे. त्या तिच्या हॉस्टेलमध्ये राहायची तिथे पण एकदा मी जाऊन बघते काय मिळते का काही. नक्की तिच्या मैत्रिणी असतील, हो. तिचे मित्र असतील, कोण कोण असतील, त्या दिवशी एकही कोणाला शक्यता भेटली. याच्यातले सोडायची नाही, म्हणजे जेणेकरून आपल्याला गुन्हेगारांपर्यंत नक्की पोहोचता येईल. हो सर. एक एक चप्पा चप्पा शोधा, हो. कामाला लागा. हो सर. कालच इन्फॉर्मेशन मिळाली होती त्याप्रमाणे आपल्याला हे सगळे जे बार आणि रेस्टॉरंट आहेत त्याच्यामध्ये 2-3 ठीक आहे मिळाले होते. ठीक आहे ठीक आहे काय हो हरकत सर, नाही. सर्व धाबे वगैरे आपण पडताळून पाहूया. धाब्यामध्ये आपल्याला याचा सुगावा मिळेल. बिलकुल बिलकुल हे बिलकुल. लोक नक्की टिप्स काहीतरी सेलिब्रेशनसाठी गेलेले असतील. या लोकांची एक आपली शक्यता नाकारता येत नाही, परंतु आपण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एकही संधी सोडायची नाही. बार ढाबे वगैरे काय कुठे कुठे ज्या ज्या ठिकाणी गुन्हेगारांचा वावर असतो ते एक एक ठिकाण चप्पा चप्पा शोधायचा आणि कामाला लागायचं. हो सर. ही घटना पाहताना सार्थक आणि श्रुतीसोबत किती मोठं क्रौर्य घडलं असेल याची जाणीव होते. हे क्रौर्य इथंच थांबत नाही तर त्या क्रौर्यानं कोणती परिसीमा गाठली आहे हे आपण पाहणारच आहोत. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. या 2 जीवांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. हत्येनंतर मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांना 2 महिन्यांचा वेळ लागला. पण जेव्हा त्या हत्येची मोडस ऑपरेंडी समोर आली तेव्हा मात्र ती घटना हृदय हिलावून टाकणारी ठरली. पाहूया नेमकं काय घडलं होतं सार्थक आणि श्रुतीसोबत. 11 जून 2017 एका धाब्यावर पोलिसांना दारूच्या नशेत त्या आरोपीनं काही कबूल केलंय ही माहिती खबऱ्यानं दिली असली तरी नेमकी घटना कशी घडली असावी यासाठी हा प्रसंग नाट्य रूपांतरित करण्यात आलाय. काय बात काय आज पार्टी बिर्टी काय? पार्टी खूप जोरात आहे आज. आज कामात आम्ही तुम्ही काम काय करता रे? काम काय करता? काय केलं? काहीच नाही केलं. अरे आमच्यासारखं तुम्ही काय करणार आमच्यासारखं? आम्ही जा मोठी मोठी काम आहे सांग रे मला. अरे तुम्ही खूप छोटे अजून आमच्या समोर. अरे आम्ही असा गेम केलाय ना तुम्हाला समजल्यावर तुम्हाला समजेल काय केलं. काय सांग रे दादा याला. सांग. दिवस पोलीस आमच्या पाठीला लागल्यात. 2 महिन्यापासून आम्ही येड्यात काढतोय पोलिसांना. 2 कपल आले ते फिरायला, पोरगा आणि पोरगी बसलेले. ग्रीनरी छान आहे ना. हो हो भारी वाटतं. आपण एक काम करू, गाडी इथेच लावू, पुढे चालत नाही. ठीक आहे. मस्त क्लायमेट आहे. खूप उशीर झालाय असं नाही वाटत का? आता यावेळी गॉगल? हो. आता ही काय वेळ आहे का गॉगल लावायची? अगं हो, माझी आवडती गोष्ट आहे. काही काय ठेवतो आतमध्ये. आता कोणी गॉगल लावतं का संध्याकाळच्या वेळी? तुला माहिती ना माझी सवय आहे. हो तरी सुद्धा आता गॉगल नको लावूस. बर बस इकडे. मग बाकी काय म्हणते? ठीक. बाकी ठीक. तू? मस्त. बाकी अभ्यास कसा चालू आहे तुझा? चाललाय थोडा थोडा ढकलतोय. तेच अभ्यास महत्वाचा आहे काही झालं तरी. आता मी इंजिनिअरिंगला आहे, मला माहिती आहे किती अभ्यास आणि तू पण आहेस. हो माहिती आहे रे, खूप अभ्यास. फायनली आपण भेटलो. हो ना. अरे मी केव्हापासून बोलतेय मला भेटायचंय आणि आज भेटलं शेवटी. हॅपी. येऊ लागतो बाकी काही नाही. ते आहेच. बरं मी काय बोलतो ऐक ना. बोल. आपलं जर सगळं आता एकदा बघू वेळ काळ कशी काय, आपण आपल्या घरच्यांशी बोलून बघूया. बोलू. तसं माझ्या घरी काही प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे माझे आई बाबा काही माझ्या इच्छेच्या बाहेर नाही. पण पहिले शिक्षण महत्वाचं, त्याच्यामुळे मग बोलूया जसं वेळ मिळेल तसं. अगं हो, तुला सांगायचंच विसरलो. काय? मला गौरवचा फोन आला होता मगाशी. हो का? काय म्हणाला तो?
काय नाही, त्याने तुला बघितलं तिकडे बाहेर निघताना. त्याने मला विचारलं, काय रे बाबा श्रुतीला भेटणार आहे का आज? म्हणलं हो. नाही मला तर काही तो दिसला नाही, म्हणजे मी तरी बघितलं नाही त्याला. काय माहिती आता असेल. त्याने तुला बघितलं असेल, तू नसेल बघितलं असेल, लक्ष नसेल. ते आहेच. बरं ऐक ना, खूप उशीर झालाय, आपण निघूया का आता? का? अरे खूप उशीर झाला, म्हणजे मला भीती वाटते थोडीशी. वेडी आहेस का? मी असताना तुला कशाला भीती वाटते? तसं मी नाही. आहे ना. हो तू आहेस, पण तरी सुद्धा आपण निघूया असं मला वाटतंय. अरे यार काय तू पण ना अगदी लहान मुलांसारखं करते. बरं ठीक आहे, थोडा वेळ बसूया. गुड. 5 मिनिटं चालेल. सर्व सोना, मोठा माल सापडला. मोबाईल, चैन, ब्रेसलेट सर्व घेतला काढून. काय बोलतो? जागेवर टोकले दोघं, जागेवर. कपडे काढून त्यांना वाट लावून टाकली. आज खूपच लांब आलो, आपल्याला काय भेटत पण नाही का आज एकदम. शिकार आहे, मजबूत आहे. पैसे, मोबाईल काहीतरी भेटेल आपल्याला. जायचं मग? जाऊया. चल 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 चल. हळूहळू. हो आलो. हळूहळू, पायांचा आवाज नको. ये पैसे वाटत आहे त्याच्या. रात्री बसू आपण मस्त. रात्री काम झालं आपलं. मोबाईल वगैरे सगळं घेऊन टाक. खड्डा आहे. मारू मारू. चालेल, कुठे जायचं? ए हिरो, ए काय काय करते रे? कोण आहात तुम्ही? काय रे? काय ते रे? खिशात काय ते? ए हात नको लावू. ए तिला हात नको लावू. ए वाट लावेन मी. ए काय ते बोलते मी. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? ए तुला देतो मी सगळं. तुला काय पाहिजे देतो. ए तिला हात नको लावू. हा नाही मध्ये दे दे. चल दे. घे ना. दे दे. दे दे दे. वाट लावून टाकेन. चालेल. वाट लावतो. दे दे. बॅग मध्ये काय बॅग. थांब दे. हे काय काय घे ना. दे दे. काय का बघ. अरे विरोबंत असतं. हां काय केलंय का? सोड त्यांना, जाऊ दे. त्यांना हवं ते दे. काम कर. सोड त्यांना. कपडे कपडे काढ. कपडे काढ. कपडे काढ. कपडे काढ. कपडे काढ. काम काढतो ना. काढ 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 काढ. ए गप. ए गप. ए हिरो म्हणतो. हिरो म्हणतो का? हिरो गप. प्लीज आम्हाला सोडा. सोडा ना प्लीज. किती झालं तुझं? प्लीज सोडा मला. सांगतो समजून, समजत नाही का? सोडा खूप दादागिरी प्लीज. झाली रे याची. दादा याचे तर कपडे काढले आपण. आता हिचं काय करायचं? काय करायचं? तिचे पण काढ आता. खाली काढ. तिचे पण काढ. काढ. दादा याला जिवंत ठेवायचं नाही. खाली पाठ. प्लीज काय करू नका. प्लीज सोडा मला प्लीज. तुम्ही काय काम करणार? हे काय काम करतील? काहीच करणार. तुम्ही पार्टी करायची. तुम्ही फक्त 10 रुपयाच्या आई बाबाच्या पैशावर मजा करायची. अरे कोण आहेस? कोण तुम्ही? काय काम? पोलीस. बोला आता तुम्ही. कोणाला मारलाय? कोणाला मारलाय? पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतलं आणि मग त्यानं चोरीच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचं सांगितलं. रे वरबाग, साहेब माफ करा. साहेब माफ करा. माफ करा साहेब. पहिल्यांदा माफ करण्यासारखं काय केलंय तुम्ही?
चुकी झाली? मारणार नव्हतो त्यांना. काय चुकलं सर आम्ही चोरीच्या उद्देशाने गेलो होतो, मारणार नव्हतो आम्ही सर. हे मोठ्याने बोल. आम्ही फक्त पैसे घेणार होतो सर. मारायचा आमचा हेतू नव्हता सर. काय काय केलं ते सांगा बरोबर. पण सर तो एक मुलगा खूप हिरोगिरी करत होता, त्या मुलीसमोर जास्त हिरोगिरी करत होता सर. अरे लुटपाट केली, हात पाय हट्टे कट्टे तुमचे. कष्टानं कमवलं तर खूप काही कमवू शकता, पण तुम्ही चोरीपायी 2 जीव संपवले की ज्याने अजून दुनियेतलं काही पाहिलं नाही सर. चुकी झाली आमच्या. माफ करा सर. तुमचा चॅप्टरपणा किती असला ना तो कायद्यात जाणार नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला कायदा माफ करणार नाही. तुम्हाला कायद्याचं सगळं जे काय आहे ते भोगावं लागेल. स्वतःच्या बचावासाठी एखाद्यानं तुमच्यावर वार केला म्हणून काय त्याला संपवून टाकायचं? काय दुनिया पाहिली होती त्या मुलांनी? माफ करा ना सर. माफ करा. तुम्ही त्यांचे पण जीव संपवले, तुमचेही जीवन संपवलं. तुम्ही आता आयुष्यभर सडणार जेलमध्ये. कसं माफ करणार? चोरीच्या उद्देशानं त्या नराधमांनी दोघांचं आयुष्य हिरावून नेलं. त्याच्या आई वडिलांना, नातेवाईकांना कायमचं दुःख दिलं. ते दुःख ते नसण्याचं. न्यायालय त्यांना योग्य ती शिक्षा देईलच, पण सार्थक आणि श्रुती पुन्हा कधीच दिसणार नाही. अनिश शेख, वैभव सोनावणे, IBN लोकमत, लोणावळा. न्याय व्यवस्थेवर आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे असे आरोपी कायद्यापासून कधीच वाचू शकणार नाहीत. मात्र अशा प्रकरणांमध्ये आरोपींना तात्काळ शिक्षा झालीच पाहिजे. कायदा कडक आहे, पण त्याची अंमलबजावणी आणखी वेगानं व्हायला पाहिजे असं इथं प्रत्येकाला वाटतंय. पण सरते शेवटी त्यापेक्षा आपण अशा घटनांपासून काय बोध घेतो हे महत्त्वाचं आहे. क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध रहा प्रत्यक्षाने. पाहत रहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.